काय झालं? विश्वासघात. आज घरी येताना फार मोठा विश्वासघात झालाय माझा. भाजी आणायला गेला होतात ना तुम्ही? मग त्यात कसला आलाय विश्वासघात? भाजीवाल्यांनी भाजीच दिलीये. विश्वासघात भाजीवाल्यानं नाही, आपल्याकडे राहणाऱ्या नव्या जोडप्यानं केलाय. ते तर अजून घरी सुद्धा आले नाहीयेत. बाहेर राहूनच त्यांनी विश्वासघात केलाय. त्यांनी काय सांगितलं होतं? दोघे जण एकाच ऑफिस मध्ये कामाला आहेत, पण इथून जाताना दोघेही वेगवेगळ्या दिशाने गेले. म्हणून तुम्हाला वाटलं की ते खोटं बोलले. आता हे खोटं नाही आहे. अहो, त्यांची वेगवेगळ्या ठिकाणी कामं असतील म्हणून एकत्र गेले नसतील. ते त्यांची कामच वेगळी असतील किंवा काहीही कारण असू शकतं ना. लोक शीतावरून भाताची परीक्षा करतात, मग पण तुम्ही नुसतं शीत बघून ते शिजलं नसेल म्हणून शेतकरीच वाईट आहे असं म्हणताय. असं अजिबात नाहीये. वेगवेगळ्या दिशाला जायच्या आधी ते एकमेकाशी काहीतरी बोलले होते. काहीतरी प्लॅनिंग चाललं असणार. तुला सांगतो, प्रॉब्लेम झालाय नक्की. प्रॉब्लेम इतकाच आहे की तुम्हाला संशयाची कावीळ झाली. हो, झाले. आणि त्या कावेळीवरचं एकमेव औषध आहे ते म्हणजे खात्री. माझ्या मनातली शंका खरी आहे हे एकदा सिद्ध व्हावं, नाहीतर ती खोटी आहे हे तरी सिद्ध व्हावं. म्हणून तुम्ही काय करणार? त्यांच्यावर पाळत ठेवणार, त्यांचा पाठलाग करणार. नाही, हे नेहमीच झालं. माझ्या डोक्यात काहीतरी वेगळं शिस्त आहे. मी असं ठरवलंय. तुम्ही असलं काहीही करणार नाहीयेत. मला कळत नाही, तुमच्या मनात संशयाशिवाय दुसरं काही येतच नाही का हो? म्हणून म्हणते मी, ती डिटेक्टिव्ह मॅगझिन्स वाचायचं बंद करा आता. मग काय वाचू? दासबोध वाचा. नाहीतर मित्रांशी गप्पा मारा, मनमोकळं हसा, देवाचं नाव घ्या. असं काहीतरी करा म्हणजे त्या कपाळावरच्या आठ्या जरा कमी होतील. यालाच कानाडोळा करणं असं म्हणतात. आणि असं कानाडोळा करण्यामुळेच फसवणाऱ्यांचं फावतं लक्षात ठेव. माझंच चुकलं. त्यांच्या ऑफिसला जायचा बेत तुझी आठवण आली म्हणून रद्द करावा लागला मला. म्हटलं बिचारी एकटीच घरात काळजी करत बसली असेल म्हणून आलो. मला आता त्यांची काळजी वाटते. किती गोड जोडपं राहायला आलंय घरात, आणि तुम्ही पहिल्याच दिवशी त्यांच्यावर संशय घेताय. आणि कारण काय? तर ते वेगवेगळ्या दिशांनी गेले म्हणे. हे बघा, मला चालणार नाही. ते संध्याकाळी घरी आले की तुम्ही त्यांची इन्क्वायरी करणार नाही आहात. आणि मला आता ह्याच्यावर काही बोलायचं नाहीये.